पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज अयोध्येत भव्य रोड शो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत ध्वजारोहण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण। रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांनंतर काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती समोर येत आहे। या ध्वजारोहणाला देशभरातील 8,000 विशेष निमंत्रण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम विदर्भ दौरा। निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज पश्चिम विदर्भ दौरा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपची जय्यत तयारी सुरू आहे। तर आज निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम विदर्भ दौरा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी भंडाऱ्यात। सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा सुरू आहेत। तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी भंडाऱ्यात। नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। दसरा मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे। तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार सभेत मोठं विधान केलं आहे। तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मात्र या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। यशवंतराव चव्हाण यांची आज 41वी पुण्यतिथी। या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व प्रसार माध्यमांशी संवाद साधत पुण्यतिथीवेळी एकही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नाहीत, अशी नाराजी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य।